बुधवारी नागपुरातल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी संपूर्ण घटनेची आढावा बैठक घेतली आहे। नागपुरातील दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलेलं आहे। नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार अशी आक्रमक भूमिका फडणवीसांनी घेतली आहे। नागपुरात ज्या लोकांचं नुकसान झालंय, गाड्या फुटल्यात, त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। जे काही नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल करणार फडणवीसांचं वक्तव्य। दंगेखोरांनी नुकसान भरपाई न दिल्यास त्यांची प्रॉपर्टी विकणार। ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल। हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। घटना घडावी म्हणून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना सह आरोपी करणार। भडकवणारे पॉडकास्ट, चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार फडणवीसांचं वक्तव्य। घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेले आहे। ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून एक पॅनिक तयार केलं, अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल। त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सह आरोपी बनवलं जाणार आहे। दंगा करणाऱ्या आणि त्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार। सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलवरील चित्रीकरणात दंगेखोर दिसतायत। 104 लोकांना ओळखण्यात आलंय, 92 लोकांना अटक केली आहे। जेवढे सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खाजगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं, अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसतात त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे। 104 लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत, ज्यामध्ये 92 लोकांना अटक केली आणि 18 वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे। औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळताना कुराणची आयत लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली, फडणवीसांची माहिती। राड्यातल्या जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। या ठिकाणी कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जाळली, अशा प्रकारचं एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला। मोठ्या प्रमाणात जमाव संध्याकाळी तयार झाला। त्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या, इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी या पोलिसांनी केल्या। नागपूर हिंसाचाराची सूत्र बांगलादेशातून हलवण्यात आल्याचं आत्ताच सांगता येणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। मात्र या दंगलीचं मालेगाव कनेक्शन स्पष्ट आहे, फडणवीसांची माहिती। बांग्लादेशी एंगल है या विदेशी हाथ है, ऐसा कहना इस समय उचित नहीं होगा जब तक उसकी पूरी जांच नहीं हो जाती। इसलिए मुझे लगता है कि अभी जहाँ तक मालेगांव का सवाल है तो वो तो दिख ही रहा है, क्योंकि जो पार्टियां मालेगांव की इनको मदद कर रही है, इन्होंने वहाँ पर जो ऑफिस खोला है, जो आरोपी है, तो वो कनेक्शन तो बिल्कुल दिखाई पड़ रहा है। काही इंडिकेशन जरूर है की काही ठिकाणी प्लॅन झालेला दिसतोय, पण जोपर्यंत याचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिकारिक रित्या हे म्हणणं योग्य होणार नाही।